जय महाराष्ट्र मित्रांनो. राज्य शासनाने काही महिन्यापूर्वीच राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि बाकीचे जे तालुके होते उर्वरित त्यांच्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली होती. त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीच हा GR शासनाकडून आज 16 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता GRमध्ये मित्रांनो, टायटल बघा, राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 1021 महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत हा GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे. यामध्ये GRमध्ये तुम्ही बघू शकता शासन निर्णय व्यवस्थितरित्या राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटरपेक्षा कमी झाली आहे, अशा वर नमूद दिनांक 10 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या एकूण 1021 महसुली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेला नाही, अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेली 224 नवीन महसुली मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळांकरिता खालील सवलती लागू करण्यात येणार आहेत. आता या सवलती कुठल्या आहेत मित्रांनो हे तुम्हाला सांगतो. जे 40 तालुके घोषित केलेले आहेत त्यांना जे सवलती आहेत त्या सवलती आता या सुद्धा तालुक्यांना लागू असणार आहेत, जे नव्याने जाहीर करण्यात आलेले आहेत दुष्काळ सदृश्य म्हणून. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, जमीन महसुलात सूट दिली जाणार आहे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात जवळपास 33.50% सूट आहे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी असणार आहे. जे महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य जाहीर करण्यात आलेले आहेत तेथील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता येणार आहे. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवठ्याची टँकरचा वापर केला जाणार आहे आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडित न करणे हे सुद्धा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. हे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. जे तालुके कमी पावसाचं प्रमाण असून सुद्धा दुष्काळ तालुक्यामध्ये समावेश न केलेल्यामुळे काही शेतकरी नाराज होते, पण आता त्यांना लाभ मिळणार आहे या GR नुसार. तर अतिशय महत्त्वाचा GR आहे. खाली स्क्रोल करून आल्यानंतर तुम्हाला शासन निर्णयानुसार 16 फेब्रुवारी 2024 नुसार या निर्णयानुसार जी 224 महसुली मंडळे समावेश करण्यात आलेली आहेत दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये, त्यांची यादी दिलेली आहे मित्रांनो. त्यांची नावंसुद्धा तुम्हाला जिल्हा-वाईज भेटणार आहेत, तालुक्यावाईज तुम्हाला ती महसूल मंडळे दिसणार आहेत समोर. हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असणार आहे. त्याची लिंक टेलिग्रामची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, इथं बघू शकता पुणे जिल्ह्यातील जवळपास 7 हवेली तालुक्यातील भोर तालुक्यातील 1 महसुली मंडळ, जुन्नरमधील 3, खेडमधील 2, आंबेगावमधील 1, असं एकूण तुम्हाला जवळपास 15 महसुली मंडळे दिसतील. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये तुमचं महसूल मंडळ समावेश आहे का नाही हे संपूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. हा GR PDF स्वरूपात उपलब्ध असणार आहे, तिथं तुम्ही पाहू शकणार आहात डाउनलोड करून. हे संपूर्ण जवळपास 19 जिल्हे आहेत, त्याच्यापैकी महसूल मंडळे जे वगळलेली होती त्यांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुम्ही बघू शकता उमरगा, भूम, कळंब, परंडा, तुळजापूर या तालुक्यातील जे महसुली मंडळे वगळलेली होती पहिल्या लिस्टमध्ये त्यांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे. इथं उमरगा तालुक्यातील तुम्ही बघू शकता बेडगा, बलसूर या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील आहेत 3 महसुली मंडळे. तर असं एकूण 19 जिल्ह्यातील महसुली मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि टोटल बघायला गेलं तर 224 मंडळामध्ये ही परिस्थिती दुष्काळ सदृश्य जाहीर करण्यात आलेली आहे. आणि तेथील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना ज्या सुविधा मिळणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या GR मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो.
तर हा जी आर तुम्ही टेलिग्रामला एकदा जाऊन पाहू शकता. हे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे शासनाकडून. नक्कीच लाभ याचा शेतकऱ्यांना होणार आहे आणि ज्या सुविधा शासनाकडून दिल्या जाणार आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहेत, हे अपेक्षा ठेवूया आपण. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.